नमस्कार. ऋषाली क्रिएशन्स आणि किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे आणि त्यानिमित्ताने आपण तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तिळाचे सेवन हिवाळ्यात केल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी गॅसवरती एक कढई ठेवून कढई तापली की त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे. आता हे शेंगदाणे आपण गॅस मध्यम आचेवर करून 3 ते 4 मिनिटांसाठी छान भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने थोडेसे डागळायला लागले की शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. त्याच कढईमध्ये मी इथे अर्धा किलो तीळ घालून ते देखील फुलेपर्यंत खमंग असे भाजून घेणार आहे. गॅस मध्यम आचेवर करूनच आपल्याला तीळ हे एकसारखे चमच्याने सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत. गॅस फास्ट करून तुम्ही जर तीळ भाजलेत तर तीळ हे करपून जातील आणि त्यामुळे लाडवांची चव बिघडेल. त्यामुळे तीळ हे मध्यम आचेवरच आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही तीळ हे एकसारखे असे भाजले गेलेत. त्याला थोडासा तांबूस रंग देखील आला आहे. आता हे तीळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. मी इथे बिना पॉलिश केलेल्या तिळाचा वापर केला आहे. तुम्ही पॉलिश केलेले तीळ देखील वापरू शकता. इथे कढई तर आपली छान अशी आधीच तापली आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा किलो चिक्कीचा गूळ घालून घेणार आहे. हा गूळ मी चाकूने कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने बारीक केल्यामुळे गूळ हा पटकन विरघळायला मदत होते. वरतून मी 2 चमचे तूप घालणार आहे. तूप घातल्यामुळे लाडवांना चकाकी छान येते. आता चमच्याने एकदा हे हलवून घेऊयात. गूळ देखील इथे हळूहळू विरघळायला सुरुवात झाली आहे. आता या ठिकाणी मी 2 चमचे पाणी घालून घेणार आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं, लाडू हे चिकट किंवा कठीण न होता ते हलकेसे नरम होऊन हाताने अगदी सहज तुटले जातात. पुन्हा एकदा चमच्याने छान हलवून घ्यायचं. पाक तयार होतोय तोपर्यंत आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्याची साल अशा पद्धतीने काढून घ्यायची. शेंगदाण्याच्या 2 पाकळ्या करून घ्यायच्या. आता ह्याची जी साल आहे ती आपण पाकडून घ्यायची आहे. पाकडून झाल्यानंतर हे शेंगदाणे एका खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे आणि ते जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बारीक न करता जाडसर कुटून घ्यायचं. त्यानंतर भाजून घेतलेले तीळ आणि कुटून घेतलेले शेंगदाणे एकत्र करून मिक्स करून घ्यायचे. इकडे गूळ देखील पूर्णपणे विरघळला आहे. तिळाचे लाडू बनवण्यासाठी एक तारी पाक तयार न करता फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला गूळ हा छान शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आणि चमच्याने हे छान एकजीव करून घ्यायचं. गॅस मंद आचेवर करूनच आपल्याला हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही हे मिश्रण छान असं एकजीव झालं आहे. गुळाचं कोटिंग हे तिळावरती छान असं लागलं गेलं आहे. आता गॅस बंद करून हे मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू वळवायला घ्यायचे आहे. एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. ते पाणी दोन्ही हाताला लावून घ्यायचं आणि लाडू वळवायला सुरुवात करायची. त्यामुळे काय होतं, मिश्रण ह्या हाताला चिकटत नाही आणि लाडू हे पटकन वळले जातात आणि हाताला चटके देखील वाजत नाहीत. अशा पद्धतीने मिश्रण गरम आहे तोपर्यंतच पटापट हे लाडू वळवून घ्यायचे आहेत. शेवटी मिश्रण हे थंड व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आधी सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे आणि नंतर त्याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा. नाहीतर अगदीच तुम्हाला मिश्रण खूपच कोरडे वाटले
तर गॅसवर थोडा वेळ कढई गरम करून घेऊन मिश्रण गरम झालं की त्याचे पुन्हा लाडू वळून घ्यायचे. आता याच्यातला एक लाडू आपण तोडून बघूयात. बघू शकता तुम्ही, लाडू अगदी हाताने सहज तुटला जातोय. माझे तर मकर संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू हे तयार झाले. चला तर मग तुम्ही पण आजच ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले होते ते, आणि त्याचबरोबर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका.